Okay, friends. Today we discuss the next article, and that one is nothing but the inner transition elements in the topic transition and inner transition elements. Okay. आतापर्यंत आपण ट्रान्झिशन एलिमेंट्सचे जे आपण रिलेटेड होतं दॅट इज नथिंग बट द डी ब्लॉक एलिमेंट्स, त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे आपण क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट घ्यायचं आहे दॅट आर द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता इनर ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये आपल्याला माहिती आहे ऍक्च्युली दॅट आर कॉल्ड एज द एफ ब्लॉक एलिमेंट्स, अँड इन एफ ब्लॉक एलिमेंट्स देर आर द लॅन्थॅनॉइड्स अँड ॲक्टिव्हनॉइड्स आर प्रेझेंट. ओके. तर लॅन्थॅनॉइड्सच्या रिलेटेड आपण इथं पॉईंट्स लिहिलेले आहेत, म्हणजे या पॉईंटशी रिलेटेड आपण एक्सप्लेन केलं की आपलं एक छोटंसं आर्टिकल होऊन जाईल दॅट आर नथिंग बट द लॅन्थॅनॉइड्स. लॅन्थॅनॉइडमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर यू कॅन से डिस्कस हियर द इंट्रोडक्शन अबाउट द लॅन्थॅनॉइड, मग त्याच्यामध्ये व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, या व्हॉट आर द लॅन्थॅनॉइड्स, what is the general electronic configuration वगैरे. ओके. आफ्टर दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थॅनॉइड्स इथं आपण लिहून ठेवलेला वेळ जाऊ नये म्हणून त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. त्याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आधार घेऊन आपल्याला काय घ्यायचं आहे, यू कॅन एक्सप्लेन द देर इज द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ लॅन्थॅनॉइड्स. ऑक्सिडेशन स्टेट नंतर हे मात्र आर्टिकल थोडंसं महत्वाचं आहे, दॅट इज द ॲटॉमिक अँड आयोनिक रेडे ऑफ लॅन्थॅनॉइड अँड इट इज कॉल्ड एज द लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. हे मात्र आर्टिकल तुम्हाला भरपूर वेळा ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे एक्झामला, लक्षात घ्या. डिफाइंड लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. ओके. ऍक्च्युली आताच्या आपल्या या नवीन पुस्तकामध्ये त्यांनी इफेक्ट्स असं काही दिलेलं नाहीये, पण त्यांनी याचा रेफरन्स दिलेला आहे की दॅट इज द डिक्रीज इन बेसिसिटी ऑफ लॅन्थॅनॉइड हायड्रॉक्साइड्स. एवढं एक आपल्याला दिलेलं आहे. दुसरं जे आहे दॅट आर नथिंग बट द आयोनिक रेडे ऑफ पोस्ट लॅन्थॅनॉइड्स अँड इट इज नथिंग बट द केमिकल ट्विन्स. हे आपल्याला आताच्या या पुस्तकामध्ये कुठेही उल्लेख दिलेला नाहीये, त्यांनी केलेलाच नाहीये, पण आपल्याला माहिती असावं म्हणून आपण या केमिकल ट्विन्स आपण क्लिअर करूया. त्याच्यानंतर मग महत्वाचं आर्टिकल एक आपल्याला घ्यायचं दॅट आर नथिंग बट द कलर ऑफ लॅन्थॅनॉइड्स, दॅट इज द लॅन्थॅनॉइड कंपाऊंड्स विच कॅन बी शोज द कलर लाईक दॅट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि आपण त्याच्यामध्ये पण बोललोय ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये डी ट्रान्झिशन्स आहेत बघा, आठवतात का, तशी इथं एफ ट्रान्झिशन्स आहेत. ओके. आणि शेवटी मग आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थॅनॉइड्स, मग याच्यामध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय करायचं, अगदी 4च प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. दॅट आर द रिॲक्शन ऑफ लॅन्थॅनॉइड विथ ऑक्सिजन, reaction of lanthanide with hydrogen, reaction of lanthanide with carbon, and last one the reaction of lanthanide with water molecule. तेवढं एक आपल्याला क्लिअर करायचं आहे. आणि शेवटी ॲप्लिकेशन्स आहेत, ॲप्लिकेशन्स विथ रिस्पेक्ट विथ द कलर. एवढंच आपल्याला एक्सप्लेन केलं की हे सगळं आर्टिकल आपलं लॅन्थॅनॉइड मध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो. ओके. सो फर्स्ट वी कॅन डिस्कस हिअर द लॅन्थॅनॉइड्स. आता आपल्याला पिरियडिक टेबल बघितलं तर आपल्याला माहिती आहे इन अ पिरियडिक टेबल यू नो व्हेरी वेल, if you can consider here these elements which are placed at the bottom of this periodic table that are called as the F block elements, and that F block elements are also called as inner transition elements. Okay. आता see first one, why they are called as the F block elements. आता मी इथं आहे ते थोडक्यामध्ये लिहितोय, लक्षात घ्या इथं थोडीशी जागा आहे त्याच्यामध्ये. F block elements आपण का म्हणतो, तर F block elements आता डायरेक्ट डेफिनेशन सांगतो. आपण SPD ची केलेली आहे, आठवत असेल तर बघा. एस ब्लॉक एलिमेंट्स आर एलिमेंट्स इन विच, अगदी थोडक्यामध्ये क्लिअर करा, त्याच्यामध्ये आपण म्हटलंय लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस ऑर्बिटल ऑफ देअर आउटर मोस्ट शेल. बरोबर आहे, त्याला आपण म्हणतो एस ब्लॉक एलिमेंट्स. आणि पी ब्लॉकला आपण काय म्हणतो, सेम लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी ऑर्बिटल ऑफ देअर आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट शेल म्हणून तर तुम्ही इथं एस आणि पी चं कॉन्फिगरेशन घेताना असं घेता बघा, NS1 और 2 असं आपण इन जनरल कॉन्फिगरेशन घेतो. बरोबर आहे. आणि पी चं लिहिताना आपण काय लिहितो, NS2 NP126 असं लिहितो आपण. N इज नथिंग बट द नंबर ऑफ एनर्जी लेवल and that are nothing but the outermost energy level असं आपण घेतो. बरोबर आहे. and N is nothing but the number of period also there. लक्षात घ्या, म्हणून आपल्याला त्याप्रमाणे मिळतं. ठीक आहे. पण डी ब्लॉक मध्ये आपण घेताना काय लिहिलं की लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी ऑर्बिटल ऑफ देअर, काय म्हटलं होतं तिथं आठवत असेल तर बघा, दॅट इज द पेनाल्टीमेट शेल लास्ट बट वन. म्हणजे उदाहरणार्थ आपण परत एकदा क्लिअर करूया. सपोज फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर स्कॅन्डियम, आठवत असेल तर बघा, R1 इज कम्प्लिटली फुलफिल्ड, देन यू कॅन राईट 4s2 हे आलं, म्हणजे N इज इक्वल टू 4 आलं. आणि इथं लिहिताना काय लिहिता,
3d1 लिहितो आपण, बरोबर आहे, कारण 4h ची एनर्जी कमी आहे, त्याच्यानंतर जास्त कोणाचे 3d चे, आणि म्हणून आपण त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना असं लिहिलंय आपण कोणाला, तर दॅट वन नथिंग बट द डी ब्लॉक एलिमेंट. यू कॅन राईट हिअर द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर डी ब्लॉक एलिमेंट इज, तिथं पण आपण घेतलेलं आहे, इट इज द ns2 आणि मग लिहिलंय आपण n-1 d1 to 10 असं लिहिलेलं आहे बघा, आठवतंय का? म्हणजे दिस वन इट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर ट्रान्झिशन एलिमेंट्स. तसंच आता आपल्याला काय घ्यायचं आहे, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर एफ ब्लॉक एलिमेंट्स. ओके, सो व्हॉट इज द एफ ब्लॉक एलिमेंट्स? तर हे 11 मध्ये पण झालेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करतोय आपण की दॅट इज द एफ ब्लॉक एलिमेंट्स आर दोज एलिमेंट्स इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एफ ऑर्बिटल ऑफ देअर, हा शब्द खूप महत्वाचा आहे, दॅट इज द प्री पेनाल्टीमेट शेल. लक्षात घ्या, प्री पेनाल्टीमेट म्हणजे काय, तर आउटर मोस्ट शेल, त्याला आपण शेवटची आहे त्याला आउटर मोस्ट शेल म्हणतो, त्याच्या अगोदरची आतली घेतली तर त्याला पेनाल्टीमेट, आणि त्याच्या पण आतली घेतली तर त्याला आपण म्हणतो प्री पेनाल्टीमेट. म्हणजे समजून चला, ही जर आपली आउटर मोस्ट शेल झाली तर ही आपली असणार आहे पेनाल्टीमेट, आणि त्याच्या आतली जी आहे त्याला आपण काय म्हणतो, प्री पेनाल्टीमेट. आणि आपल्याला एक माहिती आहे ना बाळांनो, की दॅट इज द एफ ऑर्बिटल या एफ सबशेल विच कॅन बी स्टार्ट फ्रॉम फोर्थ एनर्जी लेवल. आठवतंय का बघा, फर्स्ट मध्ये फक्त 1s आहे, सेकंड मध्ये 2s 2p, थर्ड मध्ये 3s 3p 3d, आणि फोर्थ मध्ये कोण आहे, 4s 4p 4d आणि 4f. म्हणजे 4f इथून चालू झाली फोर्थ एनर्जी लेवल पासून, बरोबर आहे. जर फोर्थ एनर्जी लेवल ही जर प्री पेनाल्टीमेट असेल तर पेनाल्टीमेट म्हणजे कोण आली, फिफ्थ एनर्जी लेवल आली, आणि पेनाल्टीमेट फिफ्थ असेल तर आउटर मोस्ट एनर्जी लेवल कोण आली, सिक्स्थ आली. लक्षात आलं का बघा, म्हणजे ज्या वेळेस आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ त्यावेळेस आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर एफ ब्लॉक एलिमेंट्स ॲट दॅट व्हॉट आपण हियर इफ n इज इक्वल टू 6, मग लिहिताना आपण असं लिहितो ns2, कारण 6s2 असणार आहे. जर का लॅन्थॅनॉइडला पाहिजे असेल तर लक्षात घ्या, ऍक्टिनॉइडला किती येईल तर 7 येईल, बरोबर आहे. म्हणजे ns2 इथं किती घेणार, n-1d, d मध्ये किती जातो तर कधी कधी 0 किंवा 1 जातो, लक्षात घ्या. ओके, आणि f मध्ये म्हणजे इथं काय येईल n-2f, आणि इथं काय येईल 1 to 14. सो धिस वन इट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, या यू कॅन से फॉर F block elements. If you can say n is equal to 6, at that time you can write here n-2 is equal to 4f, and 4f is nothing but the electronic configuration for lanthanoids. Okay, आणि जर 5f असेल तर मग मात्र इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर ऍक्टिनॉइड्स. म्हणजे इथं n इज इक्वल टू काय येणार, 7 येणार आहे. 7 तो प्री पेनाल्टीमेट आणि हा प्री पेनाल्टीमेट होईल ऍक्टिनॉइड साठी, लक्षात घ्या. म्हणजे जनरल आपल्याला जर घ्यायचं असेल तर थोडंसं आता क्लिअर करा की जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर एफ ब्लॉक एलिमेंट्स, या यू कॅन से इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स इज ns2 n-1d 0 or 1 n-2f 1 to 14. ओके, पण हेच जर मला लॅन्थॅनॉइड साठी पाहिजे असेल, जर असा प्रश्न आला, राईट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर लॅन्थॅनॉइड, तर मग मात्र n इज इक्वल टू काय येईल 6s2. लक्षात घ्या, n-1 म्हणजे काय येईल 5d 0 or 1, आणि इथं किती येईल 4f 1 to 14. दिस इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर लॅन्थॅनॉइड्स. लक्षात आलं. आणि जर ऍक्टिनॉइडला विचारलं तर काय येईल मग, तर 7s2 इट इज नथिंग बट द 6d, बरोबर आहे का, लक्षात येत आहे का बघा, 0 or 1, आणि इथं काय येईल 5f 1 to 14. So this one it is the general electronic configuration for actinoids, and this one it is the general electronic configuration for lanthanoids. म्हणजे याप्रमाणे आपल्याला जमलं पाहिजे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, आता थोडंसं आपल्याला एक लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन डिस्कस हियर दिस वन आर द एलिमेंट्स विच आर प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. ओके, सो दिस series it is called as the lanthanoid series. In lanthanoid series, you know very well the elements which are present from lanthanum to lutetium. Okay, आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर समजून चला फॉर एक्झाम्पल लॅन्थॅनॉइड्स घ्यायचे आहेत तर पहिलं एलिमेंट कोण आहे, लॅन्थॅनम. शेवटचं एलिमेंट कोण आहे, ल्युटेशियम. म्हणजे आपण असं लिहिलं की लॅन्थॅनॉइड्स आर नथिंग बट द एलिमेंट्स फ्रॉम लॅन्थॅनम टू ल्युटेशियम.
लक्षात ठेवायचं असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट आपल्याला माहिती असेल तर बघा की बिहारचे सगळ्यात मोठे नेते होते अँड दॅट आर नथिंग बट द लालू प्रसाद यादव. म्हणजे आपण LALU त्यांना जर लक्षात ठेवलं तर त्यांच्यामधली जी इलेमेंट्स आहेत दॅट आर कॉल्ड एज द लॅन्थॅनॉइड्स. ओके, लक्षात घ्या, मी काय कुणावर अशी कॉमेंट करत नाहीये, फक्त आपल्याला माहितीसाठी लक्षात घेतलं की लॅन्थॅनम, LA म्हणजे लॅन्थॅनम, LU म्हणजे काय, ल्युटेशियम. मग लॅन्थॅनम टू ल्युटेशियम, लू, लक्षात दिलं का बघा, दॅट आर द इलेमेंट्स त्या दोघांच्या मधली दॅट आर कॉल्ड ॲज द लॅन्थॅनॉइड सेरीज. म्हणजे लॅन्थॅनम नंतर येणारी सगळी इलेमेंट्स या सेरीजला आपण काय म्हणतो, लॅन्थॅनॉइड सेरीज. इफ यू कॅन कन्सिडर द ॲटॉमिक नंबर फॉर लॅन्थॅनम यू नो व्हेरी वेल, इट इज द 57 अँड ल्युटेशियम इट इज द 71. म्हणजे 57 to 71 टोटल एलिमेंट्स आहेत 15, लक्षात घ्या. पण लॅन्थॅनमला जो आहे इथं लॅन्थॅनम येतो त्याला आपण डी ब्लॉक म्हणतो, त्याचंही रिझन देतो तुम्हाला. आणि लॅन्थॅनम नंतरची ही 14 एलिमेंट्स आहेत का नाही, जी 4F मध्ये जाणार आहेत, दॅट आर कॉल्ड ॲज द लॅन्थॅनॉइड्स. ओके, आता त्याच्यानंतर ऍक्टिनॉइड्स घेतलं तर ऍक्टिनॉइड्स आर द एलिमेंट्स फ्रॉम, आपण ऍक्टिनॉइड मध्ये परत बोलणार आहे पण पटकन इथंच सांगतो, ऍक्टिनियम टू लॉरेन्सियम. आपल्याला माहिती आहे नंबर फर्स्ट वन इज द ऍक्टिनियम आणि लास्ट वन इज द लॉरेन्सियम. लक्षात येतंय का बघा, LR. ही जी इलेमेंट्स आहेत या इलेमेंट्सना आपण काय म्हणतो तर दॅट आर कॉल्ड एज द ऍक्टिनॉइड्स. ऍक्टिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 89. लॉरेन्सियम किती आहे, 103. टोटल घेतली तर 15 इलेमेंट्स आहेत, 89 नंतर टोटल 14 इलेमेंट्स आहेत. लक्षात आलं का बघा, म्हणजे दीज इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज अ ऍक्टिनॉइड सेरीज. ओके, ऍक्टिनॉइड मध्ये आपण डिटेलमध्ये तिथं क्लिअर करूया. लॅन्थॅनॉइड मध्ये आता एक एक पॉईंट क्लिअर करा, म्हणजे इथल्या इथं लक्षात येत आहे का बघा. लॅन्थॅनम नंतर जी सगळी इलेमेंट्स तुम्ही इथं बघितली तर तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये दिलेली दिसतील. जनरली सगळी जी ब्लॅक कलर मधली इलेमेंट्स आहेत का नाही, दॅट आर नथिंग बट द मेटल्स. Generally, the lanthanide as well as actinoids can be shows the metallic nature. आणि म्हणून कधीही यांची नावच बघा, सीरियम, IUM आहे शेवट, प्रिसोडायनियम, निओडायनियम, प्रोमेथियम, IUM, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम. IUM असलं ना शेवटी की मेटॅलिक नेचर आहे. ओके, आता याच्यामध्ये जर फक्त एकच एलिमेंट लक्षात ठेवायचं, लॅन्थॅनॉइड मध्ये ॲटॉमिक नंबर 61, लक्षात ठेवा हे अगदी स्पेसिफिकली atomic number 61 and that element is the promethium. PM is nothing but प्राईम मिनिस्टर असं आपण म्हणतो, पण याचं प्राईम मिनिस्टर नाहीये, हे लक्षात घ्या. याला आपण काय म्हणतो, प्रोमेथियम. ओके, दिस वन इट इज द रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. In lanthanide series, only one element is the radioactive and that one is nothing but the atomic number 61, it is the promethium. हे एक जरा थोडंसं लक्षात घ्या, बाकीचं आपण आणखीन हळूहळू बोलणार आहे. ओके, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला यांना F ब्लॉक एलिमेंट्स का म्हणायचं हे लक्षात आलं. These elements are also called as the inner transition elements. आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये बोललो होतो, आठवत असेल तर बघा. द ट्रान्झिशन एलिमेंट्स आर दॅट एलिमेंट्स इन विच इनकम्प्लिटली फिल्ड d orbital. आठवतंय का बघा. Therefore you can consider here the group number 12 elements, that is the zinc, cadmium and mercury. These elements cannot be considered as the transition elements because they have completely fulfilled d orbital. म्हणजे इथं त्यांचं D10 येणार आहे, लक्षात घ्या, in its atomic or ionic state. ओके, म्हणजे इथून जर इकडे घेतलं तर ही सगळी ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. तसंच आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंटचे डेफिनेशन काय करू शकतो तर इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आर दॅट एलिमेंट्स इन विच इनकम्प्लिटली फिल्ड F ऑर्बिटल, बट दे आर कॉल्ड द इनर ट्रान्झिशन. म्हणजे ट्रान्झिशनच्या आतले आहेत ना. ट्रान्झिशन एलिमेंट्सला आपण पेनल्टिमेट म्हटलं, बरोबर आहे. इनर ट्रान्झिशनला काय घेतलं, प्री पेनल्टिमेट, म्हणून त्यांना आपण ट्रान्झिशनच्या आतली, म्हणून त्यांना काय म्हणायचं, दे आर कॉल्ड एज द इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, दीज F ब्लॉक एलिमेंट्स या इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज रेअर अर्थ मेटल्स. लक्षात घ्या, त्यांना रेअर अर्थ मेटल्स आपण, रेअर म्हणजे एकदम दुर्मिळ आपण म्हणतो का तर व्हेन यू कॅन वॉन्ट टू एक्सट्रॅक्ट दीज एलिमेंट्स फ्रॉम देअर ओअर्स, त्यांच्या खनिजामधून आपल्याला जर यांचं एक्सट्रॅक्शन करायचं आहे तर त्या ज्या मेथड्स आहेत का नाही त्या इकॉनॉमिकली जास्त सुटेबल नाहीयेत, थोड्याशा एक्सपेन्सिव्ह आहेत. म्हणजे आपल्याला ते थोड्या प्रमाणात मिळतं, म्हणजे दुर्मिळ मध्ये मिळतं, म्हणून यांना दे आर कॉल्ड ॲज
rare earths. Okay, so this one, in case of, you can say here the introduction about the F block elements, yeah, you can say that are nothing but the lanthanoids. Okay, म्हणजे इंट्रोडक्शनचा आपला हा पॉइंट क्लिअर झाला, तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, आता आपल्याला काय घ्यायचं आहे नेक्स्ट वन, अँड दॅट इज नथिंग बट द इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस टॉपिक, इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी तुम्हाला मी हे लिहून ठेवलंय आपला वेळ वाचावा म्हणून बाळांनो. There are total 15 elements from the atomic number 57 to 71 from lanthanum to lutetium. जर शक्य तुम्हाला झालं, जर शक्य झालं तर ही 15 एलिमेंट्स आपल्या तोंड पाठ व्हावीत. लक्षात घ्या, चुकून शक्यतो तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर गॅडोलिनियम, तर तुम्हाला त्याचा ॲटॉमिक नंबर दिला जातो. काळजी करू नका, त्याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. लक्षात येतंय का बघा. पण चुकून जर समजून चला आपल्याला सीईटीला वगैरे विचारलं, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, या द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल ऑफ टर्बियम असं, आणि ॲटॉमिक नंबर दिलाच नाही, तर आपल्याला ते माहिती असावं, बाकी काय नाही. ओके, आता याच्यामध्ये जर का हे 15 एलिमेंट्स जर आपल्याला पाठ करायचे, तर माझ्या माहितीप्रमाणे नंबर फर्स्ट आणि लास्ट जे 15 एलिमेंट्स मधली ही जी पहिली आणि शेवटची, ही तर दोन पार्ट झाली आपल्या. दॅट इज द लॅन्थॅनम अँड ल्युटेशियम. लक्षात येतंय का बघा. लॅन्थॅनम नंतर सेरियम, हा जरा थोडासा लक्षात राहू द्यात, आपल्या लक्षात येईल. लॅन्थॅनम नंतर सेरियम आहे, सीई, बरोबर आहे. आता इथून पुढे जर आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे फ्रॉम द ॲटॉमिक नंबर 59 टू 70 ही जर एलिमेंट्स पाठ करायचीच असतील, तर मी आपली छोटेसं काय म्हणतो आपण शॉर्टकट शोधलाय, तोच घ्या असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला जो सोपा वाटेल, तुम्हाला जो लक्षात राहील तो शॉर्टकट घ्या बाळांनो. भरपूर असे शॉर्टकट्स आपल्याला युट्यूबवर पण डिपेंड आहेत, असं मी म्हणत नाही की त्यांचीच कॉपी आपण करूया, आपण आपल्या मनानं पण शॉर्टकट्स तयार करू शकतो. आता इथं बघा, हा प्रिसोडायनियम, निओडायनियम, प्रोमिथियम, समॅरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, हा टर्बियम आला, हा डायस्प्रोसियम आला, होल्मियम, आर्बियम, थुलियम आणि यटर्बियम, असे हे इलेमेंट्स आहेत. आता इथं बघा, मी असं आपलं केलंय प्रकाशने. लक्षात येतंय का बघा, प्रकाशने म्हणजे PR, निओडने मधला निओडायनियम, प्रकाशने. ओके, पीएमला म्हणजे थोडक्यात प्राईम मिनिस्टर नाही, प्रोमेथियमला. लक्षात आलं, सांगितले, प्रकाशने पीएमला सांगितले, सांगितला मधला SM, समॅरियम. ओके, युरोपियन गाडीमध्ये, युरोपियन मध्ये युरोपियम आला, गाडीमध्ये GD म्हणजे काय आला, गॅडोलिनियम. लक्षात येतंय का बघा. ओके, प्रकाशने पीएमला सांगितले युरोपियन गाडीमध्ये. ओके, आता इथं टेडी असं आपण म्हणूया, टेडी म्हटलं की आपण जनरली असं लिहितो, बरोबर आहे, तर थोडंसं ऍडजस्ट करायचं. टे म्हणजे इथं टी नाहीये, इट इज, तो टी आपला झालेला आहे कशामध्ये, पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. आठवत असेल तर बघा, दॅट इज द टेलुरियम. आपल्याला हा माहिती पाहिजे, प्रॅक्टिसला लक्षात येतं. इट इज नथिंग बट द टर्बियम, TB, आणि DY दॅट इज नथिंग बट द डायस्प्रोसियम म्हणजे टेडी. लक्षात आलं, हळूच म्हणजे दॅट इज नथिंग बट द होल्मियम. आता इथं जरा थोडं समजून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर ER लक्षात ठेवायचा, आर्बियम, ER. ओके, आणि इथं ठेवून A, TM, ठेवून मधला TM, A मधला YB, यटर्बियम. म्हणजे याप्रमाणे तुम्ही पाठ केलं तरी चालेल, याच्यापेक्षा वेगळा शॉर्टकट काढला बाळांनो तरी चालेल, असं काही नाहीये की मी सांगतोय तेच ऐका, पण आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे, अभ्यास होणं गरजेचं आहे. ओके, आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला खरं सांगू, अगदी जास्त टेन्शन नाही घ्यायचं. सी फर्स्ट वन, यू नो व्हेरी वेल, if there is the atomic number from the 57 and you can write here the first electronic configuration, 57 च्या अगोदरचा इनर्ट गॅस आपल्याला घ्यायचा आहे. लक्षात घ्या, इनर्ट गॅस कोणता आपल्याला माहिती आहे, दॅट वन इज नथिंग बट द झिनॉन हॅव्हिंग atomic number 54. आता मी पिरियोडिक टेबल दाखवत नाहीये, तुम्हाला माहिती असं कन्सिडर करतो. ओके, आता आपल्याला माहिती आहे की झिनॉन जर आपण हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला, तर you know very well that is nothing but the xenon is completely fulfilled, that is nothing but you can write here this xenon in square bracket. म्हणजे एका दणक्यात आपले 54 इलेक्ट्रॉन गेले ना, 54 इलेक्ट्रॉन्स गेले, राहिले किती, 3 इलेक्ट्रॉन्स राहिले. लक्षात घ्या, आता हे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत हे कसे घ्यायचे, तर ते आपल्याला जर घ्यायचे असेल तर परत एकदा दाखवतो तुम्हाला, म्हणजे त्याला थोडंसं टेन्शन नाही येणार. हे बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपल्याला आता इथं आलं झिनॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. झिनॉन किती नंबरच्या पिरियडला आहे, तर 5th पिरियडला आहे. म्हणजे सगळे जे लॅन्थॅनॉइड्स आहेत ते 6th पिरियड मध्ये असणार आहेत, बरोबर आहे.
आता 3 इलेक्ट्रॉन राहिले, त्याच्यातले 3 कुठं जाणार हे, तर 6s2. आता मी नंतर दाखवतो त्यावेळेस लिहिलेलं लक्षात येईल. 6s2. 6s नंतर काय येणार, 5d1. म्हणजे लॅन्थॅनम जो आहे ना तो 5d1 येणार आहे. लक्षात आलं का बघा. आता त्याच्यानंतर खरं पुढे 5d2 यायला पाहिजे, पण 5d मध्ये जात नाही इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे या स्क्वेअर मध्येच हे 15 एलिमेंट्स आहेत इथं. म्हणजे 5d1 नंतर 5d2 कुणाला होणार आहे, तर हॉफनियमला येणार आहे. ॲटॉमिक नंबर 72. म्हणजे इथं एक लक्षात घ्या, म्हणून तर आपण लिहिलंय की 6s2 5d 0 or 1. लक्षात घ्या. आणि या लॅन्थॅनम नंतर पुढे जे इलेक्ट्रॉन आहेत का नाही ते 4f मध्ये जाणार आहेत. हे सगळे इथून 14 आहेत ना, 1 to 14, म्हणजे हे 4f मध्ये जाणार आहेत. लक्षात आलं का बघा. म्हणजे आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं आहे तर ॲट दॅट टाइम यू कॅन राईट हिअर दॅट वन इज नथिंग बट द झिनॉन कम्प्लिटली फुलफिल्ड, देन यू कॅन राईट 6s2. 6s लक्षात आलं. आता लॅन्थॅनम काय येणार, 5d1 आला. लक्षात येतंय का बघा. त्याच्यानंतर सेरियम घ्या. सेरियम म्हटलं की काय आलं, तर दॅट वन इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर 58, झिनॉन कम्प्लिटली फुलफिल्ड. आता 58 आहे म्हणजे 6s2 आहे तसा. इथं 5d1 आणि नंतर आला 4f1 आला. लक्षात आलं. मग ऍक्च्युली खरं इथून पुढे 4f1, 4f2, 4f3, 4f4, 4f5, 4f6, 4f7 असं करत करत शेवटी काय आलं पाहिजे, 4f14. अँड दॅट वन इज कॉल्ड ॲज थेरॉटिकल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यालाच काय म्हणायचं, थेरॉटिकल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात येतंय का बघा. ओके, आता आपल्याला ऍक्च्युली थेरॉटिकलच्या ऐवजी काय पाहिजे, तर ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेताना काय लिहायचं, एकच वाक्यात सांगतो, अगदी थोडक्यात घ्या. हे बघा इथं जर घेतला तर नंबर 1 हा 15 आहे. म्हणजे जर यांचा बरोबर मिडियन पॉइंट काढला, बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात आपण याच्यानंतर 7 7 वेगळे केले आणि मध्ये आलो तर 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथं हा जो आहे ना हा मध्ये आला, त्याच्यावर 7 आहेत. हे बघा 1 2 3 4 5 6 7, खाली 7 एलिमेंट्स आहेत, वर 7 एलिमेंट्स आहेत. काय पाठ करायची गरज नाही, लक्षात राहतं आपल्या. म्हणजे ॲटॉमिक नंबर किती आला, 64 आला. बघा मी काय म्हणतोय. मग लक्षात कसं ठेवायचं, तर ॲटॉमिक नंबर फर्स्टला काय घ्यायचा, 5d1. मध्ये जो आहे त्याला काय घ्यायचा, 5d1. एकदम शेवट आहे त्याला काय घ्यायचा, 5d1 घ्यायचा. लक्षात आलं का बघा. ओके, आता जर आपण ह्याला म्हणजे लॅन्थॅनम, गॅडोलिनियम आणि ल्युटेशियम विच कॅन बी हॅव्हिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 5d1, म्हणजे इथं काय येईल, 6s2. लक्षात आलं, इथं काय येईल, 6s2. हे क्लिअर झालं. आता नंबर नेक्स्ट वन, सुरुवातीचं घेतलं इथं तर याला घ्यायचं 4f0. आता मध्ये बरोबर आहे 7 नंबर, इथं आला 4f7. लास्टला इट इज द 4f14. लक्षात येतंय का बघा. ही 3 कॉन्फिगरेशन महत्वाचे आहेत. आणि बाकी सगळी जर घेतली ना तर बाळांनो घेताना घ्यायची 5d0. बाकी सगळी काय घ्यायची, 5d0 घ्यायची. आता जर समजून चला सेरियमला, जरा लक्षात घ्या मी नंतर क्लिअर करतो. मी जर सेरियमला 5d0 घेतला तर इथं 6s2 आणि 4f काय येणार, खरं 2 येणार, कारण इथला एक इथं आला आणि वाढलेला एक इथं आला. म्हणजे सेरियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यू कॅन राईट हिअर द 4f2 5d0 6s2. असं सुद्धा आपल्याला काही पुस्तकांमध्ये मिळेल. लक्षात घ्या, आपल्या पुस्तकामध्ये काय दिलंय, तर इट इज द 4f1 5d1 6s2. लक्षात आलं का बघा. ओके, म्हणजे फक्त आता काय आणखीन चेंज करायचा, 1 नंबर इथं 2, 1 7 आणि 15, फक्त मधला इथला 2 नंबर लक्षात ठेवा. बाकी सगळे 5d0 आहेत बाळांनो. म्हणजे इथं जर तुम्ही घेतलं तर मग तुमच्या लक्षात येईल 4f0 4f1. आता इथं 5d0 झाल्यामुळं हा इकडं आला आणि वाढलेला 1, म्हणजे 2 वाढले 4f मध्ये, म्हणजे 4f3 4f4 5d0 4f5 5d0 लाईक दॅट वन. म्हणजे याप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. लक्षात घ्या. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं घ्यायचं हे जर आपण लक्षात ठेवलं तर याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असावं अशी माझी अपेक्षा आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर आपल्याला नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिडेशन स्टेट. हे आपण जरा थोडंसं आणखीन मी व्यवस्थित लिहून पुन्हा तुम्हाला आणखीन सांगतो. ठीक आहे, मग आपण परत आणखीन याच्यामध्ये थोडंसं पुढचं आर्टिकल क्लिअर करूया. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. आता
थोड्या वेळापूर्वी आपण इथं इंट्रोडक्शन आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण क्लिअर केलं. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण आपल्याला थोडीशी आयडिया क्लिअर झाली की देर आर टोटल 15 एलिमेंट्स. लक्षात घ्या. मग आपण मधल्या एलिमेंट्समध्ये एक 5D1, सुरुवातीच्या 5D1 आणि शेवटच्या एलिमेंट्सला 5D1. 6s2 तर सगळीकडेच आहे बाळांनो, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर 4f मधले इलेक्ट्रॉन्स घ्यायचे. आता समजून चला. फॉर एक्झाम्पल मला एकदम विचारलं राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर द एलिमेंट समॅरियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 62. आता मला काहीच माहित नाही. ओके, समॅरियम आणि 62 असं मला दिलेलं आहे आणि मला तर आता काहीच आयडिया नाहीये. मग कसं करायचं? तर मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना कसं लिहिणार पहिल्यांदा क्लिअर करा. मला एक माहिती आहे, झिनॉन कम्प्लिटली फुलफिल्ड, बरोबर आहे. त्याच्यानंतर 4f 5d आणि 6s हे लॅन्थॅनॉइड मध्ये असणार आहे. 6s2 तर सगळीकडे कॉमनच आहे, म्हणजे त्याचाही प्रॉब्लेम मिटला. आता माझ्या एक गोष्ट लक्षात आहे, झिनॉन 54 आणि हा 2 म्हणजे 56 गेले. 56 गेले तर राहिले किती मला सांगा आता? तर 6 इलेक्ट्रॉन्स राहिले, कारण आपल्याकडे 62 आहेत ना. 62 मधनं 56 गेले म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स राहिले. पटलं? आता मला हे लक्षात आलं पाहिजे 5d1 आहे का 5d0 आहे. आता मी एक काम करतो, समजा ॲटॉमिक नंबर 57, त्याच्यानंतर मग मला 8वं एलिमेंट 5d1 आहे. म्हणजे मी इथं बघा 57, 58, 59, 60, 61, 62 लक्षात आलं का? बघा 62 इथं आला म्हणजे 62ला 8वं एलिमेंट येत नाहीये, 6वं एलिमेंट येत आहे. म्हणजे 100% तो 5d0 असणार आहे. आता मी काय म्हटलं लक्षात आलं का? 8वं जर असतं इथं म्हणजे 63 आणि 64ला 5d1 आहे का नाही बघा. म्हणजे 62ला जर 6 नंबरचं एलिमेंट आहे तर 100% इथं 5d0 आला. मला माहित नाही, मला चुकलं तरी क्लिअर करू आपण. आता माझ्या लक्षात आलं इथं 54 हे 2 56 झाले, राहिलेले 6 हे बघा इथं असणार आहेत. आपलं बरोबर आहे का बघूया. समॅरियम झिनॉन कम्प्लिटली फुलफिल्ड आलं का बरोबर? बघा बाळांनो, 4f6 5d0 6s2. याप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल. जमलं इथपर्यंत? आता आपल्याला नेक्स्ट वन घ्यायचा आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिडेशन स्टेट. सी फर्स्ट वन. ऑक्सिडेशन स्टेट बद्दल आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये पण बोललो होतो. द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फॉर ट्रान्झिशन एलिमेंट इज +2. ट्रान्झिशनला लक्षात घ्या. आणि त्याच वेळेस एक सेंटेन्स आपण असं वापरलंय की द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फॉर इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स इज +3. म्हणजे यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3 आहे. म्हणजे कुठलाही एलिमेंट घेतला तरी त्याची आपण +3 ऑक्सिडेशन स्टेट घेऊ शकतो. थोडक्यात कसं? तर व्हेन कॅन कन्सिडर 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दिस आउटर मोस्ट शेल अँड 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस पेनल्टिमेट शेल, व्हेन दे कॅन बी डोनेटेड बाय दॅट ॲटम ॲट दॅट टाइम इट कॅन बी शोज द +3 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे जर मी लॅन्थॅनमला +3 घेतला तर लक्षात येतंय का बघा की याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहील? तर फक्त झिनॉन कम्प्लिटली फुलफिल्ड एवढंच राहील. लक्षात आलं? सेरियमला जर मी +3 घेतला, लक्षात घ्या, तर हे 2 जातील, इथला बाळांनो 1 जाईल. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे? तर 4f1 राहणार आहे +3 मध्ये. जर का मी प्रिसोडायनियमला +3 घेतला तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहील बाळांनो? 6s मधले 2 गेले, याच्यातला 1 गेला, म्हणजे याचं राहिलं 4f2 राहिलं. म्हणजे याप्रमाणे आपल्याला त्याच्या +3 ऑक्सिडेशन स्टेट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल. आता मला एक थोडंसं लक्षात येतंय का बघा, मी हाही विचार करतो, इथं पॉईंट पाहिजेच असं काही नाहीये. When you can consider in 4f orbital 1, 2 electrons are present, you know very well in f orbital there are total 7 orbitals are present. In f subshell असं आपण म्हणूया 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. बरोबर आहे? आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण असं करणार आहे. समजा 4f1 आला, 4f2 पुढे गेला, 4f3, 4f4 असं 4f7 पर्यंत सुद्धा बाळांनो तुम्हाला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मिळणार आहेत. अँड यू नो व्हेरी वेल अकॉर्डिंग टू द मॅग्नेटिक प्रॉपर्टी इफ देयर इज द प्रेझन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दे कॅन बी शोज द पॅरामॅग्नेटिक नेचर. पटतंय का बघा? आणि पॅरामॅग्नेटिक नेचर मध्ये आपल्याला ही सगळी एलिमेंट्स मिळणार आहेत. फक्त जर लॅन्थॅनम घेतला तर याच्यामध्ये कुठंही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये. ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इन लॅन्थॅनम +3. लक्षात घ्या, नॉट इन ॲटॉमिक स्टेट, इन इट्स +3 ऑक्सिडेशन स्टेट. आपण +3 ऑक्सिडेशन स्टेट बद्दल बोलतोय. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द लॅन्थॅनॉइड्स इन इट्स +3 ऑक्सिडेशन स्टेट, Ln हा लॅन्थॅनॉइड साठीचा कॉमन सिम्बॉल आहे.
आपण जर घेतले तर त्यांचे सिम्बॉल्स वेगळे आहेत. लक्षात आलं? म्हणजे इन +3 ऑक्सिडेशन स्टेट व्हॉट हॅपन्स हिअर व्हेन यू कॅन कन्सिडर ईच अँड एव्हरी एलिमेंट कॅन बी हॅव्हिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इथपर्यंत येईल बघा, इथं 2 गेला, याच्यातला 1 गेला, म्हणजे इथं 4f13 म्हणजे एक अनपेअर्ड राहील. फक्त ल्युटेशियमला मात्र बाळांनो काय होईल, हा 2 आणि हा 1 गेला, इथं काय येईल तर सगळे पेअर्ड येतील. म्हणजे लॅन्थॅनम अँड ल्युटेशियम इन इट्स देअर +3 ऑक्सिडेशन स्टेट which can be shown the diamagnetic character but find other elements can be shows the paramagnetic character. म्हणजे तुम्ही त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट वरूनच काय सांगू शकताय तर डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर सांगू शकता. हा पहिला पॉईंट झाला. तेच मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये आठवत असेल तर बघा, आपण बोर मॅग्नेट्रॉन कॅल्क्युलेट केलाय अँड फ्रॉम दॅट इज नथिंग बट द फॉर्म्युला म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू √n × n+2 आणि युनिट त्याला दिलंय बोर मॅग्नेट्रॉन. हा ट्रान्झिशन एलिमेंटसाठी आपण स्पिन ओनली फॉर्म्युला घेतलाय, पण तुम्हाला मी त्यावेळेस बोललोय की तो फक्त 3D ला आहे, 4D 5D ला प्रॉब्लेम देतो. तसंच इथं सुद्धा जर का आपण घेतलं तर थोडाफार फरक पडणार आहे, कारण याच्यामध्ये फक्त स्पिन ऑर्बिटलचं ह्याचं नाहीये, ऑर्बिटल मॅग्नेटिकचं पण आहे. आणि म्हणून जनरली जर आपण स्पिन ओनली फॉर्म्युला वापरला तरी तुम्हाला त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय करू शकताय, कॅल्क्युलेट करू शकताय. ठीक आहे. आता आपण घेतोय ऑक्सिडेशन स्टेटच्या बाबतीमध्ये. ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपण परत एकदा सेंटेन्स वापरतो, द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फॉर ऑल लॅन्थॅनॉइड इट इज द +3. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. पण समजून चला, फॉर एक्झाम्पल आता जरा लक्ष द्या, जर मी सेरियम घेतला, बघा लक्ष देतोय का, तर सेरियम मधले हे 2 इलेक्ट्रॉन, हाही एक काढला आणि हाही एक काढला, म्हणजे सीरियम इन इट्स +4 ऑक्सिडेशन स्टेट हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ओनली झिनॉन कम्प्लिटली फुलफिल, दॅट इज द सीरियम इन इट्स +4 ऑक्सिडेशन स्टेट इज द मोर स्टेबल. इथं जर का +3 पेक्षा +4 घेतला तर हा पण इलेक्ट्रॉन जाईल ना बाळांनो. नो एनिवन इलेक्ट्रॉन कॅन बी प्रेझेंट, बरोबर आहे. म्हणजे यू कॅन से हियर विच कॅन बी हॅव्हिंग आयसो इलेक्ट्रॉनिक विथ झिनॉन. म्हणजे सीरियम कॅन बी शोज +4 ऑक्सिडेशन स्टेट विथ +3 ऑक्सिडेशन स्टेट. पटलं? तसंच तुम्ही पुढे गेला, समजून चला फॉर एक्झाम्पल आता इथं टर्बियमला या, हा 6s मधले 2 गेले, 4f9 मधले जर का 2 गेले तर याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळेल मला सांगा, तर 4f7 मिळेल. कळतंय का बघा. म्हणजे इथं टर्बियम विच कॅन बी हॅव्हिंग द +3 ऑक्सिडेशन स्टेट अलॉंग विथ दॅट वन +4 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. का तर इन +4 ऑक्सिडेशन स्टेट द टर्बियम कॅन बी acquires इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4f7 and that is nothing but the half filled electronic configuration. And you know very well, if the orbital is half filled it is the stable one. कारण 3 रूल झालेले आहेत, कम्प्लिटली एम्प्टी, हाफ फिल्ड आणि फुल फिल्ड. म्हणजे इथं आपल्याला बाळांनो +4 ला टर्बियम स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवू शकेल. हा एक पॉइंट क्लिअर करा. ओके. नंबर नेक्स्ट वन, आणखीन एक जरा थोडीशी नजर टाकली तर लक्षात येईल, युरोपियम घ्या, EU. याच्यामध्ये जर आपण हे 2च इलेक्ट्रॉन जर का समजून त्याला रिमूव्ह केले, +3च्या ऐवजी फक्त हे 2 घेतले, म्हणजे जर +2 ऑक्सिडेशन स्टेट घेतली तर युरोपियम कॅन बी हॅव्हिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4f7. इट इज ऑल्सो स्टेबल वन. म्हणजे अलॉंग विथ +3 युरोपियम कॅन बी शोज +2 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. कळतंय का बघा. ओके. तसं जर आपण घेतलं यटरबियमला, अगदी लक्ष ठेवायचं व्यवस्थित, इथले जर 2 इलेक्ट्रॉन काढले, आउटर मोस्ट जाणार ना पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला काय मिळेल 4f14. म्हणजे यटरबियम ऑल्सो शोज +2 ऑक्सिडेशन स्टेट अलॉंग विथ +3. लक्षात घ्या, +3 कॉमन आहे, पण +2 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट बिकॉज इट कॅन बी हॅव्हिंग द 4f फुलफिल्ड ऑर्बिटल, दॅट इज द 4f14. म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्या, एक सीरियम, नंबर नेक्स्ट वन दॅट वन इज नथिंग बट द +4 ला टर्बियम. हे 2 लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर +2 ला युरोपियम आणि नेक्स्ट वन दॅट इज नथिंग बट द यटरबियम. हे 2 लक्षात ठेवायचे. म्हणजे एवढं फक्त ऑक्सिडेशन स्टेटला आपल्या लक्षात राहिलं ना बाळांनो, तर काहीही अवघड जाणार नाही. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट बद्दल थोडीशी तुम्हाला आयडिया आली असेल. आता याच्यानंतर जे आपले आर्टिकल्स राहिलेले आहेत ती आपण काय करूया, मग नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करूया. ओके. थँक्यू व्हेरी मच.